फ्री मिळतो त्यामुळे हा निर्णय पंचाने तिसऱ्या पंचांकडे पाठवला गेला. फॉर क्लोज होतं. अवंतर दाभेरे संघाचा अकाउंट इथे ओपन झालाय. जयेश ठांगरकर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. खराब फिल्डिंग. बॉल अगदी निसटलाय समोर थर्ड मॅन कडे. जिथे एक रन येणं मुश्किल होतं, अवघड होतं, तिथे खराब फिल्डिंग बघायला मिळाली. रन मिळते 4 चौका. सुरुवात झाली सध्या मैदानामध्ये टीम मोठीचे संघाकडून जयेश वर्सेस जितेश बॅटल आणि ती चांगली सुरुवात मैदानामध्ये करत असताना पहिल्या एका बॉल मध्ये 5 रन वसूल झाले. चांगला स्टार्ट मैदानामध्ये सापडला. पॉवर प्ले आहे. 4 षटकांची लढत. कंपल्सरी चेसिंग हाय स्कोरला बाय. पहिले 5 विजेत्यांमध्ये दोन्ही एंड एकाच वेळी सोडले तरच ती स्ट्राईक पकडली जाईल आणि तर नाही. फटका चांगला बॅटच्या मिडल मध्ये जरूर आला. क्षेत्ररक्षक पोहोचते. बॉलवर चूक तिथे झाली. क्षेत्ररक्षक होते लॉंग ऑन मध्ये. कृष्णा होते त्या ठिकाणी. त्याच्याकडून ती चूक झाली. खराब फिल्डिंग करतोय सध्या. सुरुवातीला टीम उसरली. याच्या अगोदर एक चौकार जवळ निघून गेला आणि एक साधा सोपा झेल तिथे जमिनीला दान झाला. एक सिंगल रन यावर मिळेल. 6 वर सध्या संघ पोहोचलाय. थोडा दूर ठेवला. अवे फ्रॉम द बॉडी करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल पंचांनी इथे घोषित केलाय. थोडं ऍडव्हान्टेज आहे बॅट्समनला, कारण व्हाईट लाईन इतकी दूर नाही आहे. डबल लेंथ अँड लाईन तुम्ही जर ऑप्शन मिडल समोर खेळत असाल तर तुम्हाला थोडं बेनिफिट जरूर मिळेल. जेव्हा व्हाईट लाईन असते तेव्हा तुम्हाला पूर्ण शफल होऊन घेण्याचा थोडस मानस दाखवावा लागतो. जयेश फटका हा देखील चांगला आहे. बॉल चाललाय अगदी बघू शकता सीमारेषा पलीकडे. परत निर्णय पुन्हा एकदा मला वाटतं थर्ड अंपायर कडे जाईल. बाउंड्री लाईनच्या फार क्लोज गेलाय बॉल. चान्स घेतली खरं तर, कारण लेगसमच्या जवळून बॉल जात होता. चौकार मिळेल. इथे 4 रन मिळतील. चांगला फटका बघायला मिळाला अंकेश कडून. एक चांगला प्रतिभाशाली खेळाडू आहे. धावसंख्येचा फलक ऑन बोर्ड वर धावा लागले. आतापर्यंत 11 धावांपर्यंत मसेल मारली टीम न. मोठी टीम बघितलं तर एक खूप चांगला तेवढाच तगडा संघ लोअर फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलाय. ड्राइव्ह केला बॉलला. क्षेत्ररक्षक आहेत मला वाटतं दिवेश त्या ठिकाणी होते. थोडस जेव्हा अगदी समोर चेंडू मिळाले तेव्हा आक्रमण झाले, परंतु ज्या वेळेस चांगले बॉल झाले तेव्हा संयमाने देखील घेतले गेले. आतापर्यंत जयश्री चांगले चेंडू 2 बघायला मिळाले, परंतु रन 12 खर्च झाले. सोडून दिला हाही बॉल. प्रयत्न हाच आहे की बॅट्समन पासून दूर ठेवायचा. अवे फ्रॉम द बॉडी गोलंदाजी करायची. बॅट्समनला मेहनत करण्यासाठी भाग पाडायचं, परंतु अगदी त्याच्या मनाच्या विपरीत घडते. 3 अवांतर चेंडू आतापर्यंत या ओव्हर मध्ये आपण बघितले. 13 वर संघ पोहोचले. 10 धावा बॅट्स म्हणून फलंदाजाच्या. यावेळेस विचार केला पंचाने आणि त्यानंतर पुन्हा एकदा इशारा करत असताना इट इज अ वाईट. चार अवांतर चेंडू आले. चौदा धावा सध्या फलकावर गेले. पहिले षटक पॉवर प्लेचं आणि पॉवरफुल राहिलाय. टीम जुईच्या दृष्टिकोनातून योग्य एंडला थ्रो केलाय, त्यामुळे फलंदाजाला परतावा लागेल. गरज नसताना धाव घेतली. ऑलरेडी या ओव्हर मध्ये 14 धावा आल्या होत्या, परंतु क्रिकेटमध्ये म्हटलं जाताना धावांचा मोह कुठे आवरता येतो फलंदाजांना, आणि एक धाव घेणं फार जोखीमेची ठरली आणि तिथे विकेट गेली. पहिले षटक इथे जे सुरू होतं धावा संख्येचा फलक 14 आणि पहिली विकेट जितेश माध्यमातून ही विकेट मात्र गमावली गेली. थोडं निराश आहे.
अंकेश कामोटकर आणि जितेश मध्ये थोडस मिसअंडरस्टँडिंग आणि याचा परिणाम आपण बघितला. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये चाललाय. नेट नंबर 3 वर आला. आता वन डाऊनच्या भूमिकेत यश भोपी हा फलंदाजीसाठी आता दाखल झाल्या मैदानामध्ये. पहिल्या षटकातील अंतिम बॉल, कारण 10 चेंडूंचे षटक राहील. दोन एकूण विचार केला तर वाईट 4 आले होते. हा लास्ट बॉल होती ओव्हर. पुन्हा एकदा एज लागले, प्रॉपर मिडल झाला नाही. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. दुसरीसाठी आता प्रयत्न होणार नाही, कारण नुकताच त्याचा धोका पत्करला गेला. ओव्हर एंड होईल. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पॉवर प्लेचा हे षटक समाप्त झाले. पॉवर प्लेच्या या षटकामध्ये 15 धावा उभारले. बॅटिंग करत असताना मोठी चुईना आणि त्या मोबदल्यात एक विकेट देखील गमावलाय. बघायचं द्वितीय षटकाची जबाबदारी कोणाच्या खांद्यावर देण्यात येईल. बॅटल बघायला मजा येईल, कारण एका बाजूला अंकेश याचा विचार केला तर एक बाईक विजेता खेळाडू आणि त्यासोबत उसरलीचा विचार केला तर जयेश डांगरकर तो देखील एक बाईक विजेता खेळाडू. परंतु जयेश याच टीम मधून उसरलीमधून त्याने आतापर्यंत 2 बाईक जिंकलेत. परंतु त्या सलग 2 टुर्नामेंट मध्ये 2 बाईक जिंकण्याचा कारनामा त्यांनी केला होता. मला आठवतं तो मोमेंट जेव्हा त्यांनी त्याच्या आयुष्यामध्ये दुसरी बाईक जिंकली, तेव्हा त्यांनी त्याचा मित्र आणि आपला प्रतिभाशाली खेळाडू अजय डांगरकरला ती बाईक त्यांनी सुपूर्द केली होती. रणजीत विश्वामध्ये असे फार दिलदार कमी खेळाडू आहेत. धावसंख्या झाल्या त्या टोटल 15 धावा. बॉलिंग ट्रॅकवर आले रोशन ठाकूर. सुरुवात चांगली झाली टीमच्या दृष्टिकोनातून, कारण ही सरासरी कायम ठेवली तर किमान 60 धावा पर्यंत पोहोचू शकतो हा संघ. चला जास्त वेळ घेत आहेत फिल्डिंग डिपार्टमेंट मधून. प्रत्येक ओव्हर संपल्यानंतर 1 मिनिटामध्ये क्षेत्ररक्षण लागलं पाहिजे. दक्षता घ्या. स्विचेससाठी जायचं होतं. गॅप मध्ये बॉल चाललाय थर्ड मॅन कडे. वेगवान फटका राहिलाय. चेंडू निघून चाललाय. 4 धावांकरता चौकार. खूपच वेगवान फटका राहिलाय. अंकेश कामोटकर आणि त्यासोबत आपण मैदानामध्ये आता यश भोपीला देखील पाहतोय. पॉवरफुल राहिलाय हा फटका आणि यासाठी आता फॉलो केलाय या फटक्याला. स्लोअर पण केलं, परंतु आता यावेळेस बीट झाले. स्विंग अँड मिस. खूप चांगला टेकअप केला. गुड लाईन वरून इतका टेकअप होणं बॉल हा भरपूर वेळेला फलंदाजांना अनपेक्षित असतो. आणि आता एसटीने देखील आपला रंग दाखवला. टणक खेळपट्टी आहे. पाटा विकेट आहे. मजा येते या खेळपट्टीवर खेळायला. टोटली ब्लाइंड स्ट्रोक याचा मी उल्लेख करेन, कारण ताकदीचा प्रचंड वापर करण्याचा या बॉलवर प्रयत्न केला कृष्ण, परंतु कुठेतरी टायमिंग विसरून गेले. मागील 2 चेंडू निर्धावले. रोशनने देखील आपलं परिवर्तन केलं, आपल्यामध्ये कमबॅक केलाय. चौकारानंतर 2 डॉट बॉल हा हवेत केलाय. मागील 2 डॉट बॉलचं प्रेशर पूर्ण जाणवलं. लॉंग ऑनचा फिल्डर बॉल खाली. यावेळेस कोणतीच चूक होणार नाही हे सांगितलं दिवेश बोराडेनं आणि विकेटची पतन होते. बॅट्समन अंकेश कामोटकर याच्या केसचा अंत झालाय. बिग विकेट ही सगळ्यात मोठी विकेट आहे टीमच्या दृष्टिकोनातून आणि एक मोठा झटका मिळाला टीमला. अंकेश इतक्या लवकर बाद होणार आणि तो देखील वैयक्तिक 9 धावांवर. टीमला अपेक्षित नसतं. नेहमी मोठमोठ्या इनिंग अंकेशच्या बघायच्या सवय लागली टीमला, परंतु आज ते विकेट जळत गमावल्यानंतर मिडल ऑर्डरच्या जबाबदारी या मॅच मध्ये आलेलं वाढत असताना रोशन ठाकूर पहिल्या बॉलवर चौकार खेळला. तदनंतर सलग 2 डॉट बॉल 1 विकेट.
उत्तम कामगिरी आतापर्यंत त्यांनी केली. बघायचं का खेळ कुठपर्यंत जाईल, रन किती बनतील. नवीन फलंदाज आलाय मैदानामध्ये ऋतिक गाभण फलंदाजीसाठी. पुन्हा एकदा स्विंगिंग बॉल बघायला मिळाला, परंतु तेवढा चांगला हा फटका टोलालाय. बॉल चाललाय क्षेत्ररक्षक पोहोचलेत गलीचट आणि पॉइंट मधून डीप पॉइंटचा खेळाडू जोपर्यंत पोहोचेल तोपर्यंत इथे रन पूर्ण केले गेले. 2 चांगली रनिंग मिडल विकेट महत्व देता आलं पाहिजे. नुकताच 2 विकेट आपण गमावलेत. पासमच्या फटक्यानुसार फिल्डिंग मध्ये सजावट, बऱ्याच चेंजेस स्पेशली ऑफ साइड. 5 बॉल मध्ये आता 6 रन आले. डिफेन्स केलाय बचावात्मक पवित्रा. हे बॉल बघितले गेला 1 रन ते पूर्ण केलं जाईल. ओव्हर एंड होण्याचा इशारा पंचाने आम्हाला केला. इकॉनॉमी षटक राहिले कारण जयेशचं पहिलं षटक फार खर्चिक रन होतं. 15 धावा त्या ओव्हर मध्ये जवळपास आल्या होत्या आणि आता रोशन ठाकूरचं षटक राहिले 7 धावांचं विथ 1 विकेट. अशा 2 गडी बाद धावसंख्या जाऊन पोहोचल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 22 वर. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होणार आहे. बघायचं कोणाच्या खांद्यावरील जबाबदारी. अजून दिव्येश आहे, अजय आहे, परंतु अजय डांगरकरच्या खांद्यावरील जबाबदारी देण्यात आली. जेव्हा 50 गाव प्रीमियर लीग झाली तिथे प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी आपण ऍक्टिव्हा बघितली होती आणि ती बाईक जिंकण्याचं कारणामूळे याच खेळाडूने केलं होतं. परंतु या मॅच मध्ये आता गरज आहे ऋतिक आणि यश भोपीला षटकार चौकारांचा आधार घ्यावा लागेल. किमान या मॅच मध्ये 50 पर्यंत तरी कमीत कमी जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. ऋतिक गाभण स्ट्राइक रेंज कडे आलाय. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत त्यांनी केलाय, वैयक्तिक 3 केले. अजय डांगरकर लोवर फुलटॉस बॉल चकमा दिला. या बॉलला दोन्ही खेळाडू एकाच एंड, त्यामुळे आता एक्सिडेंट निश्चित. बाद झालाय खेळाडू. परतावा लागेल ऋतिक गाभणला. गरज नसता धाव घेणे. दुसरी चुकी. तो मोठी जी संघ चांगलं कॉम्बिनेशन टीम मध्ये ठेवावं लागेल. यस नो ऑर वेट फलंदाजांना या 3 कॉलचा वापर स्क्रीच वर करावा लागेल, नाहीतर आपला विकेट मिस अंडरस्टँडिंगच्या अशाच जातील. एखादा फलंदाज जेव्हा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाद होता तेव्हा दुर्दैव चला एवढं दुःख वाटत नाही, परंतु जेव्हा रनआउटच्या स्वरूपात आपलं विकेट गमावतो तेव्हा स्वतः नाही तर संपूर्ण टीम नाखुश होते. आतापर्यंत 2 खेळाडू, याच्या अगोदर जितेश आणि आता ऋतिक, हे 2 खेळाडू रनआउट झाले आणि 1 खेळाडू झेलबाज अंकेश. बावीस वर संघ थांबलाय. मागील असं वाटलं होतं की सुसाट वेगाने सुरुवात झाली. एवढी पहिल्या ओव्हर मध्ये 15 धावा आले. जरी उर्वरित 3 ओव्हर मध्ये 30 आले असते तरी पण एक 45 पर्यंतच एक चांगलं सन्मानजनक टार्गेट पोहोचेल. परंतु सध्या विकेटची पडझड होते. डाव सावरावा लागेल कारण परिस्थितीनुसार तोल तुम्हाला सावरता आला पाहिजे. हा फुलटॉस बॉल होता. खूप वर खेळ क्षेत्ररक्षक पोहोचलाय बॉल पर्यंत. पंच लेग अंपायर कॉल करत असताना बीवर नो बॉलचा इशारा पंचांनी केलाय आणि त्यासोबत नेक्स्ट बॉल असं फ्री हिट म्हणजे 2 नो प्लस 2 अशा 3 धावा या चेंडू गणित मिळतील. फ्री हिट, फ्री लायसन्स टीमला. फ्री हिट होता बॉल मध्ये खेळ. क्षेत्ररक्षक दूर आहेत. 1 रन बनले. दुसरीसाठी प्रयत्न जरूर केला जाईल. गुड रनिंग मिड द विकेट. हेच ओरिजिनल क्रिकेट आहे. आताचं क्रिकेट फक्त षटकार आणि चौकार. टेनिस बॉल विश्वामध्ये ओरिजिनल क्रिकेट म्हणजे सिंगल डबल आणि तोच क्रिकेट मैदानामध्ये आता सध्या खेळला जात आहे. धावा संख्या झाली टोटल 27. महानगरपालिकेचे अधिकारी सन्माननीय अतुल वास्कर साहेब, त्यासोबत योगेश कस्तुरे साहेब, सन्माननीय गणेश भगत साहेब, सन्माननीय
कैलाश भगत साहेब अर्थातच भाऊ काका आणि त्यासोबत अनिलजी जाहो साहेबांचं इथे शुभागमन झालंय, त्यांचंही सहर्ष हार्दिक स्वागत. महानगरपालिकेचे ते कर्मचारी आहेत आणि आपण या स्पर्धेमध्ये आलात, आपला अमूल्य वेळ दिलाय त्याबद्दल आम्ही आपल्या मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करत आहोत. अजय डांगरकर कमबॅक केलाय. एक चुकीचा चेंडू जरूर फेकला होता, परंतु धाबा थांबलेत, गती वाढवावं लागेल, थोडीशी गतिशील तुम्हाला व्हावं लागेल. टो इनला चेंडू लागला आणि पाठीमागे फर्स्ट स्लिप मध्ये असलेला खेळाडूने टिपलाय हा झेल. वन मोर विकेट डाऊन. अडचणी वाटतायत. यश च्या खेळीचा अंत झाला. नवीन फलंदाज मैदानात रवाना होत असताना बॅटिंग साठी इन ॲट नंबर 6 दीप पाटील. कठीण परिस्थितीमध्ये दीपस्तंभासारखे उभं राहता तुम्हाला आलं पाहिजे आणि या कठीण परिस्थितीमध्ये तुम्हाला हा खडतर प्रवास जो आता सध्या धावसंख्येचा सुरू आहे तो निघावा लागेल. अजय डांगरकर याच्या खात्यामध्ये विकेट जोडली जाते. धावसंख्या झाले 27. उपयुक्त खेळ. गुड कमबॅक बद्दल स्तुती करावी लागेल. स्टार्ट बद्दल स्तुती केली होती मी टीम मोठी जुईची, परंतु मागील नंतरचे हे 2 षटक जे कमबॅक केले उसरले ना त्यांची स्तुती व्हायला हवी. कारण धावांचा वेग कमी करणं, त्यासाठी उत्तम दर्जाची गोलंदाजी होणं हे फार महत्वाचं असतं. योग्य टप्पा आणि नियंत्रित गोलंदाजीचं उत्तम उदाहरण सध्या अजय डांगरकर आणि याच्या अगोदरचं रोशन ठाकूरचं. फटका चांगला, लांब ऑफ क्षेत्र खाई आहे बघितलं, आणि म्हणून तर म्हटलं जातं ना मराठीमध्ये पेपरमध्ये आपल्याला एक प्रश्न नेहमी असायचा, रिकाम्या जागा भरा. क्रिकेटमध्ये त्याचं उत्तर आपण शोधतो आणि बॉल चालला सीमारेषा पलीकडे गॅप मधून चौकार. हे करावं लागेल. या फटक्यांची नितांत गरज आहे टीमला आणि ते करत असताना सध्या फलंदाज दीप पाटील येता क्षणी आपलं रौद्र रूप दाखवलं, आपले आक्रमक इरादे स्पष्ट केलेत. 31 वर संघ पोहोचलाय. रणनीतीमध्ये थोडंसं अडथळा आपण रेड बॉलचा इशारा करत असताना आम्हाला आतापर्यंत आपण बघतोय स्क्वेअर कट चांगला फटका आहे. 1 रन जरूर बनली आहे. हो फिल्डिंग करावं झाले, बॉल पाठीमागे चाललाय. चला सुदैवाने पहिल्या आटेमध्ये बॉल हाताला बरं झाला. 2 कंप्लीट आणि तिसरी ही काय चित्याची चपलाई दाखवली. आजच्या दिवसामध्ये सगळ्याधिक धावा धावण्याचा विक्रम केला देवस संघाच्या फलंदाजांनी. 5 धावा धावून त्यांनी पूर्ण केल्या होत्या मैदानामध्ये आणि आता 3 धावा पूर्ण झालेत. अजय डांगरकरचा षटक संपला. 3 ओव्हरचा अर्थातच 18 चेंडूचा खेळ संपला आणि बोर्डवर धावा लागले तर 4 बाद 34.
यानंतर त्याचा पहिल्या फेरीतील अंतिम लढत जी होणार आहे ती भोम आणि किरवली या दोन संघामध्ये. चला दोन्ही कॅप्टन भोम आणि किरवली आपण नाणेफेकीच्या कॉल साठी दाखल व्हा. अंतिम षटक आता इथे फेकलं जाईल आणि दिव्येश बोलाडे त्याच्या खांद्यावरील जबाबदारी दिली. किरोलीचे कॅप्टन आपण या टॉस साठी, कारण भोम संघाचे कॅप्टन इथे अवेलेबल झाले. दिव्येश सज्ज झालाय, भिरकावून दिला बॉल झाला पाठीमागे क्षेत्र खाली. मोठा चेस फिल्डर साठी हनुमान पोहोचू शकत नाही बॉल पर्यंत आणि या सन्माननीय योगेश कस्तुरे साहेबांना विनंती करेन आपण नाणेफेकीच्या कॉल साठी यावं. दोन संघादरम्यान पहिल्या फेरीतील अंतिम लढत साखळी फेरीतील आणि या संघादरम्यान आपण नाणेफेकी करावी. नवी फलंदाज मैदानामध्ये चालला श्रेयश पाटील. ऑन बोर्ड वर धावा सध्या बघायला मिळाल्या तर 38 धावा. थोडा स्ट्रगल करतोय, कधी मध्ये मध्ये मान उंच वरून करून देखील बघितलं टीमला, परंतु अजूनही स्ट्रगल सुरू आहे धावांचा. थोडासा वनवास सुरू आहे. आमचे मित्र महेश यांचं शुभागमन, वेलकम. सन्माननीय हरिदास जोशी यांना मी आमंत्रित करेन आपण या. आपलं हार्दिक स्वागत. चांगला चेंडू तिथे बघायला मिळाला, डॉट बॉलची ते सांगता होत असताना 38 धावा बोर्डवर. दिवेश चौथा बॉल पाठीमागे पुन्हा एकदा खेळ चांगला फटका आहे. हनुमान पुन्हा एकदा बॉलच्या पाठीमागे वन्स अगेन त्याच्या पुन्हा एकदा कंट्रोल पासून दूर. चांगली फटकेबाजी इथे अंतिम क्षणामध्ये. चौकाराच्या मदतीने संघ 42 वर पोहोचलाय. रोहित म्हात्रे यांचे ते शुभागमन, त्यांना विनंती या आपण. दिवेश हो वेगवान ठेवला हा बॉल. यॉर्कर टॉस झालेले त्याने टॉस जिंकला किरवली संघानं. ती बॉल आहे, चेक करावं लागेल. पंच सांगतील आम्हाला व्हाईट बॉलचा इशारा आम्हाला इथे करतायत. धाव घेण्याचा प्रयत्न होता, खेळाडू बाद तिथे झाली. अखेरचा चेंडू असेल. चला फलंदाज पाठवा मैदानात. क्रिकेटच्या नियमानुसार मैदानामध्ये फलंदाज पाठवणं गरजेचं आहे. राहुल आपण अनेक वेळा बघितले अंतिम बॉलवर खेळाडू बाद झाले तर मैदानामध्ये नवीन खेळाडू असं पाठवणं गरजेचं असतं. कधी कधी असं होतं की नॉन स्ट्राईकर एखादा रनर खेळाडू पाठवतो, परंतु जर वाईट पडला आणि स्ट्राईक रोटेशन झाली तर मैदानामध्ये जेव्हा स्ट्राईक एंड कडे जातो तेव्हा एक हार्ड हिटर इथून पाठवला जातो. त्या कारणास्तव एज लागले बॉल पाठीमागे येते. फिल्डर आहे, एक रन बनली. बॉल अडला नाहीये दुसरीसाठी. 2 इथे पूर्ण झाले. चांगले रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या खेळाचा पहिला डाव होता संपला. गोलंदाजी करत असताना धावा खर्च केले. 44 धावा जमवले. 45 झाले. 46 आव्हान ठेवले. टीम उसरली संघासमोर 46 टू विन. टीम उसरली बुद्रुक. पहिलं सत्र संपलंय. ऐकूया आपण दुसऱ्या सत्रामध्ये राहुलजी शिरसाट यांना.
तर मनकट विकेट नाही याची नोंद देखील सर्व खेळाडूंनी घ्यायचे. तर मान्यवरांचा शुभ सन्मान केला जाईल. मी विनंती करेन मयूर दादा यांना की आपल्या शुभ हस्ते आदरणीय अतुलजी वास्कर साहेब यांचा शुभ सन्मान मयूर दादा यांच्या शुभ हस्ते केला जाईल. अतुलजी वास्कर साहेब यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. रेशीम धाग्याने विणलेली मायेची प्रेमाची उबदार शाल सौंदर्याचं प्रतीक असलेल्या पुष्पगुच्छांनी या स्पर्धेची आठवण भेट देऊन अतुलजी वास्कर साहेब यांचा सन्मान केला जातोय. त्यानंतर मी विनंती करेन मयूर दादा यांना आपल्या शुभ हस्ते योगेशजी कस्तुरे साहेब यांचा सन्मान देखील आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. आपल्या भारत देशाची परंपरा व महाराष्ट्राची संस्कृती अतिथी देवो भव आणि आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये आलेल्या पाहुण्यांचा आदरातिथ्य या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर मी विनंती करेन की संदीपजी भोपी आपल्या शुभ हस्ते आदरणीय गणेशजी भगत साहेब यांचा देखील सन्मान संदीप दादा यांच्या शुभ हस्ते केला जाईल. गणेशजी भगत साहेब गणेशजी भगत साहेब यांचा देखील सन्मान या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. त्यानंतर मी संदीप दादा यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते कैलासजी भगत साहेब अर्थातच भाऊ काका यांचा सन्मान देखील या ठिकाणी केला जाईल. तर भाऊ काका आपण देखील या, आपला देखील आदरातिथ्य या ठिकाणी केला जाईल. त्यानंतर आम्ही आमंत्रित करतोय आदरणीय अनिलजी जाधव साहेब आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर मी विनंती करेन भावेश कडू भावेश कडू यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जाईल. अनिलजी जाधव साहेब. तर चला टीम मोठी जोई संघ आपण फील्डिंग त्वरित लावून घ्या आणि उसरली टीम आपण देखील आपले सलामीवर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये त्वरित दाखल करा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. जयेश आणि दिवेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केले पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरसाठी दिनेश कामोटकर आपल्याला पाहायला मिळतोय. 46 रनचं लक्ष्य आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी ॲज अ ओपनर बॅट्समनच्या भूमिकेमध्ये जयेश आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये 2 टू व्हीलर बाईक त्याने जिंकल्या. सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर
टेनिस बॉल क्रिकेटला देखील सुवर्ण दिवस आले. टेनिस बॉल क्रिकेटचा ग्लॅमर वाढलाय. गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत, दिल्ली पासून ते दुबई पर्यंत हा टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ खेळला जातो. तुम्ही टेनिस बॉल क्रिकेट मध्ये तुम्ही तुमचं करिअर देखील करू शकता. तर मॅच लावते सुरुवात. सेकंड इनिंग गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल वेग भरपूर होता, टप्पा पडला. त्यानंतर थोडासा खोलवर पद्धतीचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही बॅट्समन जयेश आणि दिनेश कांबोटकर यांचा पहिला बॉल निर्धाव येताना पाहायला मिळतोय. उरण तालुक्यामधील मोठी जुई गावातील एक नामवंत गोलंदाज म्हणून देखील सातत्याने या गोलंदाजाला पाहिलं जातं. उरण क्रिकेटमध्ये अनेक स्पर्धांमध्ये आपल्या वेगवान गोलंदाजीने अनेक सामन्यांमध्ये कलाटणी मिळवून दिली मोठी जुई टीमला. ऑप्स्टिकच्या थोडासा बाहेर होता, फक्त दिशा दिली जयेशनी. एक सिंगल फक्त पूर्ण केली. 1 रनने स्कोरबोर्ड ओपन झाले. अजून 45 धावा पूर्ण करायच्यात येणाऱ्या बॉल मध्ये. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना वाईडिश लॉग ऑन. डिपेक्स्ट्रा कव्हरला देखील फीडर तैनात केला गेलाय. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीडली चालू ठेवा. ऑप्स्टिकच्या भरपूर बाहेर होता. अवे फ्रॉम बॉडी केल्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा इशारा येतोय. इट इज अ वाईड. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये एक धाव ऍड केली जाते. गोलंदाज दिनेश यांना पण पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे दिवेश. एक दैदिप्यमान खेळ करावा लागेल टीम उसरली टीम साठी विजय संपादन करण्यासाठी. हा बॉल वेट अँड वॉच ही भूमिका वापरली बॅट्समनने. टप्पा पडला त्यानंतर गती परिवर्तन, चेंडूने वयन भरपूर घेतलं आणि व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालाय. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल फटका चांगला आहे. चेंडू चाललाय डीप पेक्षा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दिवेशच्या बॅट मधून येतो एक दैदिप्यमान स्ट्रोक. सरळ 4 रनसाठी ओव्हर द रोड चौकार आणि या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 7 रन. 7 धावा देखील आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. झिओन क्रिकच्या माध्यमातून जे मायबाप प्रेक्षक स्मार्ट मोबाईलवर आणि स्क्रीन टीव्हीवर ही स्पर्धा एन्जॉय करतात त्या सर्वांचा मी जय हनुमान क्रिकेट संघ जुई यांच्या माध्यमातून सरसे स्वागत करतोय. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटच्या रनर मध्ये परफेक्ट बॉलने वेध घेतला गेला नाही. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. श्रेयस पाटील त्या ठिकाणी तैनात होता. प्रत्येक डॉट बॉल एक नवी ऊर्जा वाढवेल टीम मोठी जुई या टीमची. हा बॉल आणखीन एक वाईड बॉल. अशा धावा रोखाव्या लागतील गोलंदाज गणेश यांना, कारण याच धावा पराभवाच्या दिशेने देखील घेऊन जाऊ शकतात टीम मोठी जुई या टीमला. एक संघ उरण तालुक्यातील तर एक संघ पनवेल तालुक्यातील. अनेक चांगलं बॅटन लॉफ्ट केलाय. फटका चांगलाय. फिल्डर तैनात होता जितेश भोईर. चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. बरोबर या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून पाणी सौजन्य ज्यांनी केलं आदरणीय रोहितजी म्हात्रे यांचा देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. मी संदीप दादा यांना विनंती करेन की दादा आपल्या शुभ हस्ते रोहितजी म्हात्रे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. संपूर्ण पाणी या स्पर्धेसाठी
त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेले. दादा आपण केलेल्या सहकार्याबद्दल जैनवन क्रिकेट संघ जुई यांच्या माध्यमातून आपला मनपूर्वक आभार. टीमची धावसंख्या आतापर्यंत 10 रन. एक ओव्हर संख्या आतापर्यंत कंप्लीट होते. भरपूर लांबटीचे षटक आपल्याला पाहायला मिळालं गोलंदाज गणेश यांचं. चला टीम मोठी जुई टीम आपण टीम मीटिंग जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका कारण वेळ भरपूर आहे. वेळ भरपूर कमी आहे. अधिक सामने आम्हाला खेळवायचे. तर या स्पर्धे प्रसंगी आदरणीय अतुलजी वास्कर साहेब, योगेशजी कस्तुरे साहेब, गणेशजी भगत साहेब, कैलास भगत, भाऊ काका, अनिलजी जाधव साहेब, आपण या स्पर्धेसाठी आलात. आपली उपस्थिती या स्पर्धेसाठी लावली त्याबद्दल आपला मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून स्पेल नंबर 2 आणि गोलंदाजीच्या मार्गावर गोलंदाज सज्ज होते. पहिला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, क्षमता थोडीशी कमी, जेलची संधी होती परंतु कॅच ड्रॉप आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली फिल्डिंग गणेश यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. चांगलं बॅकअप त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये पाहायला मिळालं. टीमची धावसंख्या 12 रन. गोलंदाज क्रमांक 2 प्रणित गोलंदाजीच्या मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहे. चला मॅच थोडीशी स्पीडली चालू ठेवा. पुन्हा एकदा लॉफ केलाय फटका. चांगला डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. थोडासा फंबल झाला परंतु त्यानंतर स्वतःला सावरला. बॉल त्यांनी जज केला, उचलून थ्रो करेल. तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळतात. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 14 रन. पावसाच्या एक थेंबाने ज्या प्रकारे मोठं साचलं जातं, झाडावरच्या एक फुलाने ज्या प्रकारे मोठा पुष्पहार निर्मित केला जातो, त्याचप्रमाणे एक रनने धावा वाढवताना आपल्याला पाहायला मिळतात. हे दोन्ही बॅट्समन एकेरी दुहेरी धावा. कव्हरच्या दिशेने स्ट्रोक खेळायचा होता परंतु व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये 1 धाव ऍड होते. 15 रन आतापर्यंत स्कोरबोर्ड वर आपल्याला पाहायला मिळतात. लाईन चांगली होती, लाईन मिस केली. टप्पा पडला. कोलोर पद्धतीचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. वेग भरपूर होता परंतु चांगले क्षेत्ररक्षण विकेटकीपर अंकेश कांबोटकर याच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाले. मिस टायमिंग स्ट्रोक ठरला जाईल की काय. चेंडू खाली फिल्डर आहे प्रतीक गावान, त्याने टिपल्या हा झेल आणि पहिला धक्का. टीम उसरली या टीमला.
न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय अजय डांगरकर. ज्या खेळाडूने उसरली गावाचं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती उंचावलं तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. अजयसाठी हा बॉल हलक्यात आणि दिशा दिली संयम बाळगला. चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार क्रिकेटमध्ये आपण सातत्याने पाहतो. गौतम या स्पर्धेच्या माध्यमातून नुकतीच ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते उद्योजक आदरणीय अतुलजी औटी साहेब आणि त्याचबरोबर मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले जयजी पाटील यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. 12 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. गोलंदाज दीप पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. गतवर्षीचं हंगाम देखील या खेळाडूंनी गाजवलं. टीमची धावसंख्या 17 रन. येणारे 12 बॉल आणि 29 रनची गरज. दीप पाटील आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजीच्या मार्कवर वर द विकेट. दीपचा पहिला बॉल बिगिट केलाय. अजय डांगरकर नावाचा ब्रँड सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये वर्चस्वामध्ये येत असताना त्याच्या बॅटमधून येतो. या मॅच मध्ये कमबॅक करून देणारा स्ट्रोक डीप मिड विकेट बाउंड्रीलाईनच्या पलीकडे हा षटकार आणि या षटकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढली आणि मॅच मध्ये एक नवा ट्विस्ट येताना आपल्याला पाहायला मिळतोय. 11 बॉल मध्ये आता मात्र 23 रनची गरज. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. एखादा बॅट्समन ज्यावेळेस मोठे फटके लगावतो दुसऱ्या बॅट्समनला धावफलक हलतं ठेवावं लागतं. हेच चित्र सध्याच्या घडीला या दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. षटकार आला त्यानंतर एक नवचैतन्य गाठलं टीम उसरली टीमने. 11 बॉल मध्ये अजूनही 23 धावा पूर्ण करायच्या आहेत. गोलंदाज दीप. धीम्या गतीचा हा बॉल मिस्टँडिंग स्ट्रोक ठरला जाईल की काय. 2 फिल्डर आले ना तेरा ना मेरा अशी सिच्युएशन आपल्याला पाहायला मिळाली. कॉल कम्युनिकेशन चुकलं आणि त्याचाच पुरेपूर फायदा बॅट्समनला देखील मिळाला. जेल सुटला. क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं पकडो कॅच जीतो मॅच, छोडो कॅच हारो मॅच, कॅचेस विन द मॅचेस. ज्यावेळेस एखादा बॅट्समनचा झेल सुटला जातो त्यानंतर त्याची कॉन्फिडन्स लेवल ही वाढली जाते. या ठिकाणी झेल सुटला गेला तो म्हणजे एक महत्वाचा झेल होता अजय डांगरकरचा. 2 धावा 10 बॉल आणि आता मात्र 21 रनची गरज. स्विच हिट केलाय. विजयासाठी अजय डांगरकर इन ऍक्शन मोड मध्ये येत असताना त्याच्या बॅटमधून येतोय. आणखीन एक धमाका. एक झेल सुटला आणि त्यानंतर या क्षणाला 4 रनची किंमत मोजावी लागली. टीम मोठी जुई या टीमला. येणारे 9 चेंडू आणि आता मात्र 17 रनची गरज. चला टीम मीटिंग जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका.
तर शुभ सन्मान देखील केला जाईल। तर मी विनंती करेन मयूर दादा यांना की आपल्या शुभ हस्ते उद्योजक आदरणीय अतुलजी औटी साहेब यांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे। स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा सन्मान केला जातोय। आपल्या भारत देशाची परंपरा व महाराष्ट्राची संस्कृती अतिथी देव भव रेशीम धाग्याने विणलेली मायेची प्रेमाची उबदार शाल सौंदर्याचं प्रतीक असलेल्या पुष्पगुच्छांनी या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन आदरणीय अतुलजी औटी साहेबांचा सन्मान तर रोहितजी म्हात्रे यांचा सन्मान देखील केला जाईल। तर मी संदीपजी भोपी यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते विजयजी म्हात्रे या विभागातील वॉटर किंग म्हणून देखील त्यांची ख्याती आहे। जल हेतू कल हे आणि या स्पर्धेसाठी पाणी ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेले। दीपचा हा बॉल थोडासा धीम्या गतीचा होता परंतु दिशा भरकटली। ज्यावेळेस तुम्ही वेगवान गोलंदाजी करता धीम्या गतीने गोलंदाजी करता त्यावेळेस तुमची दिशा भरपूर महत्वपूर्ण असते। ज्यावेळेस तुमची दिशा भरकटते तुमच्या वेगाला अर्थ नसतो। 7 बॉल आणि 16 रनची गरज अजूनही आहे। या बॉलवर मोठा फटका जरूर केलाय। झेलची संधी टिपला हा झेल आणि आणखीन एक विकेट गमावलाय उसरली टीमने। 6 बॉल आणि आता मात्र 16 रनची गरज। अजय डांगरकरने ज्या प्रकारे बॅटिंग केली असं वाटलं होतं की हा सामना लवकर संपला जाईल परंतु जसा अजय डांगरकर बाद झाला त्यानंतर कुठेतरी हा संघ बॅकफुटला येताना पाहायला मिळतोय। एक नवीन क्रांती घडवावी लागेल या मॅच मध्ये विजय संपादन करण्यासाठी बॅट्समन जयेश आणि बॅट्समन रोहनला। कारण क्रिकेट हा खेळ एका खेळाडूचा नसून 11 खेळाडूंचा आहे। प्रत्येकाला चांगलं योगदान द्यावं लागतं। संकटाच्या काळी आपल्या टीम साठी तारणार पद्धतीची कामगिरी करावी लागते आणि सध्याच्या घडीला समीकरण बदललंय। शेवटचे 6 बॉल आणि 16 रनची गरज। कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे। दोन्ही टीमचा दबाव वाढलाय। 6 बॉल मध्ये 16 रन कोणत्या बॉलरवर विश्वास दाखवला जाईल। टीम मोठी जुई या टीमच्या कर्णधाराच्या माध्यमातून आणि शेवटच्या ओव्हरसाठी इन्व्हाइट केले गोलंदाज प्रवीण कामोटकर या गोलंदाजाला। 6 बॉल आणि 16 रन। चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका। प्रवीण कामोटकर आपल्याला पाहायला मिळेल। स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे जयेश। पहिला बॉल स्विच हिट महागात पडला। क्रिकेट मध्ये हा फटका तुम्हाला आबाद देखील करतो, हा फटका तुम्हाला बर्बाद देखील करतो। कारण हा स्ट्रोक खेळत असताना हाय कॉन्डिनेशन ही भरपूर भूमिका इम्पॉर्टंट असते। नियंत्रण चुकलं आणि त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं। एक महत्वाचा विकेट प्राप्त केलाय बॉलर प्रवीण कामोटकरने। चांगली लाईन लेंथने गोलंदाजी करण्याचा निर्धार। न्यू बॅट्समन हनुमान मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय। 5 बॉल आणि 16 रनची गरज। दबाव वाढलाय दोन्ही टीमचा कारण विजयाचे स्वप्न घेऊन उतरले। या बॉलवर हनुमानच्या बॅटमधून बिगिट जरूर आला परंतु फिल्डर त्या ठिकाणी तैनात होता। एक महत्वाचा विकेट प्राप्त केलाय। सलग 2 बॉल मध्ये 2 विकेट आतापर्यंत प्राप्त केले। या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक करण मडवीच्या माध्यमातून पाहायला मिळालं। एक नवीन 50 रनचा विक्रम पाहायला मिळाला परंतु सध्याच्या घडीला या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक
मायबाप प्रेक्षकांना पाहायला मिळेल की काय असं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय, त्याचा उत्तर मात्र जरूर मिळेल. या बॉलवर सलग 2 विकेट आतापर्यंत प्रवीण कामोटकरने प्राप्त केले. ऑन हॅट्रिक वर आहे. नवा विक्रम होईल की काय? फटका चांगला आहे. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉल आणि आता मात्र 15 रनची गरज. जीवनामध्ये कधीच कुठली गोष्ट अशक्य नाही. जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील, जिद्द चिकाटीने तुम्ही लढाल तर विजय प्राप्त देखील तुमच्या आयुष्यामध्ये होईल. 3 बॉल मध्ये 15 रन. हा बॉल देखील तेवढाच इम्पॉर्टंट आहे या मॅच मध्ये. जर या बॉलवर एखादा षटकार आला तर दबाव वाढताना पाहायला मिळेल फिल्डिंग करणाऱ्या टीमचा. मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न जरूर झालाय. झेलची संधी टिपला हा झेल आणि आतापर्यंत 3 विकेट प्राप्त केले प्रवीण कांबोटकरने. 2 बॉल आणि 15 रनची गरज. आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. फटका चांगला आहे. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. निर्धाव स्वरूपाचा बॉल आणि सामना जिंकलाय टीम मोठी जोई टीमने. हार्डलक टीम ओसरली संघ आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. चांगला खेळ केला त्याबद्दल जय हनुमान क्रिकेट संघ जुई यांच्या माध्यमातून आपला मनपूर्वक आभार. आणि या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच तर नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल किरवली आणि मोठे बोम. आणि किरवली टीम साठी देखील अंकित दादा पाटील यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या. ते देखील याच टीम मध्ये खेळतात, परंतु आज काही कारणास्तव ते कामानिमित्त बाहेर